जालना जिले में बढ़ती पेट्रोल और डीजल टंचाई अब किसानों के लिए बड़ी परेशानी बनती जा रही है। खासकर भोकरदन तालुका में खेती से जुड़े कार्य प्रभावित होने लगे हैं। किसानों का कहना है कि 15 दिनों में मानसून शुरू होने वाला है, लेकिन डीजल नहीं मिलने से ट्रैक्टर, फवारनी, पंप और मशागत के काम ठप पड़ रहे हैं। कई पेट्रोल पंपों पर कैन में ईंधन देने से इनकार किया जा रहा है, जिससे खेतों में सिंचाई और पेरने की तैयारियां प्रभावित हो रही है। किसान विकास यादव और नारायण लोखंडे ने तहसीलदार के माध्यम से जिलाधिकारी को ज्ञापन सौंपकर खेती के लिए पेट्रोल डीजल मुक्त रूप से उपलब्ध कराने की मांग की है। किसानों ने चेतावनी दी है कि यदि जल्द समाधान नहीं हुआ तो बड़ा आंदोलन किया जाएगा। पेट्रोल भेटत नाही, शेतकऱ्यांना या ठिकाणी डिझेल भेटत नाही। शेतकऱ्यांना करायचं तरी काय? कलेक्टर साहेबांचे सक्त निर्देश आहे की कुठल्याही कॅनमध्ये पेट्रोल डिझेल देऊ नये। ज्या शेतकऱ्यांचे पंप विहिरीवर फिट केलेले असतील त्या शेतकऱ्यांनी का पंप काढून पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आणायचे का? या विदारक परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं मला शोकांतिका वाटते की भारत आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर असताना आपले पंतप्रधान या ठिकाणी विदेश दौरा करतात। तुमचा विदेश दौरा या मला मान्य आहे साहेब, तुम्ही देशाच्या हितासाठी विदेश दौरा करताय, पण तुम्ही त्या ठिकाणी मेलोनी मॅडमला मेलोडी चॉकलेट गिफ्ट देताय। त्या ठिकाणी खरं तर तुम्ही खिदळून खळखळ हसताय। या भारत देशावर पेट्रोलचं डिझेलचं संकट असताना या भारत देशावर रब्बी हंगामाच्या वेळेवर शेतकऱ्याला पेट्रोल भेटत नाही, डिझेल भेटत नाही। अशा वेळेला तुम्ही विदेश दौरे करता। तुमच्या विदेश दौऱ्याचा आम्हाला तिरस्कार नाही, तुमच्या विदेश दौऱ्याचा आम्ही विरोध करत नाही, पण तो विदेश दौरा करत असताना खरं एक माणूस म्हणून तुम्हाला थोडी लाज वाटली पाहिजे, लज्जा वाटली पाहिजे की आपला भारत देश आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर असताना माझा शेतकरी रब्बी हंगामाचे त्याला शेत तयार करायचे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्या मेलोडी चॉकलेट गिफ्ट करता। लाज वाटली पाहिजे साहेब तुम्हाला। या जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही म्हणून या भारत देशाला ओळखलं जातं आणि त्या भारत देशाचे तुम्ही सर्व प्रथम नागरिक आहात। अशा वेळेस तुम्हाला कितपत योग्य वाटतं, तुम्हाला हे कितपत शोभतं की माझा भारत देश या ठिकाणचा शेतकरी मरतोय, पेट्रोल पंपावर 5-5 किलोमीटरच्या रांगा या ठिकाणी लागल्या आणि तुम्ही विदेशात जाऊन टाटाड काढताय। ही शोकांतिका आहे साहेब। आज आम्हाला कुठेतरी लाज वाटते स्वतःला भारतीय म्हणून गेल्याची।